हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजे तुमचं भलं झालं असं समजू नका. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ अगदी लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण याची आत्ता सगळ्यांना गरज आहे. स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी ज्योतिष, अंकशास्त्र आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्र तज्ज्ञ रोहिणी आमकर आज तुमच्यासाठी एक खूप विविध प्रकारची माहिती तर घेऊन येत असते, पण आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे. मला तुमच्याशी आज अगदी खोल पद्धतीने बोलायचं आहे, जरा वेगळ्याच पद्धतीने बोलायचं आहे, कारण आजचा हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर आपल्या देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी पुकारलेली एक आध्यात्मिक हाक आहे. खरंच आध्यात्मिक हाक आहे असंच मी म्हणेन, कारण सध्या आपण पाहतोय की जग एका भीषण युद्धजन्य परिस्थितीतून जात आहे आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागत आहे. आपल्या घरात असू दे, बाहेर असू दे, जॉबसाठी असू दे, बऱ्याच गोष्टीकडे बघावं लागत आहे. जेव्हा जगात युद्ध होते तेव्हा त्याचे पहिले चटके अर्थव्यवस्थेला बसतात. महागाई वाढते, बाजार कोसळतो आणि त्याचमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागते. अशावेळी आपल्या भारताचे रक्षण व्हावे, आपल्या देशाची तिजोरी आणि आपल्या विविध गोष्टींच्या पर्यायाने आपल्या घरची लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी मी आज तुम्हाला आपल्यासाठी एक संकट निवारण सेवा सांगणार आहे. ही संकट निवारण सेवा आध्यात्मिकरित्या तुम्हाला खूप बलवान करेल आणि तुमच्यावर कुठलंही संकट येण्यापूर्वी तुम्हाला त्यातनं एक वेगळंच संरक्षण देईन. कारण मी खूप वेळा तुम्हाला हे सांगत आलेली आहे, पण आपल्यासाठी हे संकट जास्ती मोठ्या प्रमाणात किंवा त्यातनं आपलं संरक्षण व्हावं हीच माझी तुमच्यासाठी काळजी आहे. बघा, ही सेवा या संकट काळात आपल्यासाठी एक सुरक्षा कवच असं ठरणार आहे. त्यामुळे ही सेवा सगळ्यांनी 100% करायची. कुठली सेवा बरं? ती म्हणजे घंगाळपात्र सेवा. मी दरवेळेस तुम्हाला सांगत असते, घंगाळपात्र सेवा म्हणजे संकट निवारण सेवा. आणि बघा, ही सेवा आपल्यासमोर येण्याचा उद्देश खरं तर हाच असेल, म्हणून ही सेवा मी तुमच्यासाठी आधी घेऊन आले. आणि काय कोणाला माहिती होतं की या सेवेची आपल्याला आता गरज पडणार आहे, कारण संकट निवारण सेवा म्हणजे आपल्या देशावर, बघा, देशाची जर का काळजी केली तर आपली काळजी आपोआप देव घेणार आहे. त्यामुळे ही सेवा 100ने 101% आपल्याला करायची आहे. ताई, मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणार आहे. बघा, या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात आपण पैसे भरतो, याच्यामध्ये आपण नाणी भरतो आणि अर्थव्यवस्था कोसळली म्हणजेच आपल्या लक्ष्मीचं आपल्याला असं म्हणू शकतो की तिचं प्रोटेक्शन करायचं आहे, तिचं संरक्षण करायचं आहे. आता हे जे घंगाळपात्र आहे ना, हे आपल्याला नाण्याने भरायचं आहे, म्हणजे आपली अर्थव्यवस्था, आपलं जे अर्थव्यवहार आहे ते आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या पैशांचं पूजन करतो, आपण आपल्या लक्ष्मीचं पूजन करतो, तेव्हाच आपल्याला संकटरूपी या गोष्टीतनं बाहेर पडता येतं. आता ही जी नाणी आपण यामध्ये भरतो ना, ही नाणी जी आहे हे पृथ्वी तत्वाचे स्वरूप आहे, त्याचबरोबर चल लक्ष्मीचे स्वरूप आहे. कारण नाणे जेव्हा एकमेकांकडे जाणार तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी येणार, बरोबर. जेव्हा आपण रिकामे घंगाळपात्र नाण्यांनी भरतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यातील आणि देशातील शून्य किंवा कमतरता भरून काढत असतो. सध्याच्या काळामध्ये युद्धेच्या छायेमध्ये ही नाणी किंवा आपल्याकडची लक्ष्मी आपल्याला स्थिर प्रतीक करणार आहे. जितकी जास्त नाणी असणार आहे पात्रात, तितक्याच भरभराटीने तुमची घरातली सुद्धा अर्थव्यवस्था ही बदलणार आहे. कारण बघा, आपण जसं म्हणतो ना की कोणत्याही गोष्टीचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला तितकीच सामूहिक सकारात्मक गोष्टीची गरज आहे आणि त्याचबरोबर आर्थिक ताकद पण मजबूत करायची आहे. आता तुम्हाला मी ही सेवा एक विधीपूर्वक कशी करायची ती सांगणार आहे. बघा, बऱ्याच ताईंनी विचारलं, तर सेवा काय करायची असते? खूप जणांनी सांगितलं फक्त पूजा करा पूजा करा पूजा करा असं म्हणतात, सेवा तर सांगत नाही. सेवा पण मी सांगणार आहे. सेवा काय आहे? तुम्ही व्हिडिओ नीट ऐकत नाही म्हणून तुम्हाला सेवा कळत नाही की नक्की सेवा काय करायची आहे. फक्त तुम्हाला लिस्टभर सेवा दिल्या म्हणजे सेवा नसतात. लिस्टभर म्हणजे अगदी एक 8-10 सेवा सांगितल्या, हे 21 वेळा करा, हे 16 वेळा करा, हे 15 वेळा करा, हे 108 वेळा करा, असं नाही. लिस्ट दिली म्हणजे सेवा असं नसतं. काही गोष्टी या आध्यात्मिकरित्या त्या पद्धतीने करायच्या असतात. आता बघा, ही सेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत श्रद्धेने करायची आहे. सगळ्यात पहिली अट, अत्यंत श्रद्धेने ही करायची आहे. तुम्हाला घंगाळपात्र घ्यायचं आहे, त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. मी मागे तुम्हाला पूजेमध्ये जसं सांगितलं की आपल्याला संरक्षण म्हणून तो गोलपात्र घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला आर्थिक स्थिरता वाढवायची आहे म्हणून त्याला पाटावर बसवायचं आहे, म्हणजे पाट ठेवायचा आहे त्यामध्ये, आणि त्यावर घंगाळपात्र म्हणजे बालाजींची स्थापना तिथे करायची आहे.
गंगाळ पात्र आपण स्थापन केलं म्हणजे बालाजींना तिथे स्थापन करून आपल्याला त्यामध्ये नाणी घालायची आहे. मग ती नाणी 108 असू शकतात किंवा 108 पेक्षा जास्ती असू शकतात. प्रत्येक नाणी टाकताना तुम्हाला पूर्णपणे श्रद्धेने ओम श्री व्यंकटेश्वराय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. भगवान श्री व्यंकटेश हे कलियुगातील प्रत्यक्ष दैवत आहे आणि तेच आपल्याला या आर्थिक आणि युद्धजन्य संकटातून बाहेर काढू शकतात. यामध्ये एक खूप विशेष अशी पावडर म्हणू शकतो आपण किंवा त्याची पोटली आपण म्हणू शकतो, ती टाकणं गरजेचे आहे. कारण देवांना सुगंध प्रिय आहे आणि जिथे सुगंध असतो तिथे सकारात्मकता ही भरभरून असते. त्यामुळे जवाधू पोटली यासाठी आपल्याला खूप गरजेची आहे. तुम्हाला सांगते, जवाधूचा सुगंध साक्षात ईश्वरी चैतन्य खेचून आणण्यासाठी आहे. युद्धाच्या काळात जी नकारात्मकता आणि भीती पसरते ती नष्ट करण्यासाठी या सुवासाची मोठी मदत होते. त्यानंतर भगवान बालाजींना, विष्णू भगवानांना आवडणारं केवढा अत्तर. गंगाळ पात्राच्या काठाला नाण्यांवर केवढा अत्तर लावायचा आहे, एका फुलावर लावायचं आणि ते केवढा अत्तर तुम्हाला त्यामध्ये अर्पण करायचं आहे. केवड्याचा सुवास भगवान विष्णूंना, व्यंकटेशांना स्थिर करतो. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी राहतो. त्याचनंतर मोतीशंख हा तुम्हाला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे जेव्हा तुमची नाणी आणि पोटली ठेवून झालेली असेल, अत्तर लावलेलं असेल. आता शंख म्हणजे काय, तर शंख हा विजयाचं प्रतीक आहे. आपल्या देशाचा विजय व्हावा आणि संकट दूर व्हावीत यासाठी हा शंख महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला उंच भरारी देतो. शंख कसा दिसतो, तर तो टोकदार असतो, तो वर जात असतो. तर आपल्या प्रगतीमध्ये आपण वरती जावं, एक लेवलला पोहोचावं, आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या, म्हणून तुम्हाला ह्या मोतीशंखाचं सुद्धा स्वरूप तिथं लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर पात्र नाण्यांनी भरत असताना किंवा भरून झाल्यावर पात्रासमोर बसून श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण 21 वेळा आवर्जून करायचं आहे. ही सेवा आहे. बऱ्याच ताई बोलल्या, ताई सेवाच सांगत नाही. अरे असं नाही आहे ताई. सेवा म्हणजे काय, तर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचन करणे. संस्कृतमधलं 15 ओळीचं तेवढंच, मराठी नाही, संस्कृतमधलं 15 ओळीचं 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं आहे आणि ओम श्री व्यंकटेश्वराय नमः या मंत्राचा जप नाणी टाकताना करायचा आहे. हे जे स्तोत्र आहे ना, व्यंकटेश स्तोत्र, हे स्तोत्र म्हणजे संकटाच्या काळातील ब्रह्मास्त्र आहे. सध्या देशावर जी बाह्य संकटे आली आहेत ना, ती आपल्या सीमेच्या बाहेरच थांबावीत आणि आपल्या नागरिकांना कोणतीही झळ बसू नये अशी प्रार्थना या स्तोत्राद्वारे आपल्याला करायची आहे. जेव्हा तुम्ही नाण्यांचा आवाज ऐकता आणि मंत्र म्हणता तेव्हा एक विशेष कंपन तयार होते जे तुमच्या वास्तूचे रक्षण करते. आता तुम्ही म्हणाल, ताई याआधी तर तुम्ही ही तुमच्या स्वतःच्या संकटासाठी सेवा सांगायची आणि आता देशासाठी काय, तर सगळ्या गोष्टीची सुरुवात आपल्या देशापासूनच होते ना. आपल्या देशातली अर्थव्यवस्था सुधारली तर आपल्या घरातली अर्थव्यवस्था सुधारते. सगळ्या गोष्टी तिथेच अवलंबून आहे. साधा किराणासुद्धा बाहेरून आणायचा आहे, गॅस बाहेरून आणायचा आहे, सगळ्या गोष्टी बाहेरून आणायचं आहे, पेट्रोलही बाहेरून भरायचं आहे. हे बघा, आयुष्यातली संकटं आपली स्वतःची जर असू दे किंवा या पद्धतीने असू दे, संकट ही संकटच असतात. आज गॅस सिलेंडर जरी घ्यायला गेला तर 1000 रुपये मोजावे लागतात, त्याच्यापेक्षाही जास्तीसुद्धा. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला काल परवाच एका ताईंनी विचारलं की रोहिणीताई, नाणी भरून काय होणार, तर मी सांगते तुम्हाला काय होणार. नाणी म्हणजे तुमची श्रद्धा आहे. जेव्हा आपण नकारात्मक बातम्यांनी वेढलेले असतो, जेव्हा अशा सेवा आपल्या मानसिक आणि आध्यात्मिकमध्ये आध्यात्मिक आपल्याला बळ देतात, तेव्हा ही सेवा म्हणजे आपल्या देशासाठी, आपल्यासाठी सुख, समृद्धी, समाधान यासाठी दिलेला एक आध्यात्मिक लढा आहे. जर प्रत्येक घरातून ओम श्री व्यंकटेश्वराय नमःचा आवाज घुमला किंवा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः म्हटलं तरीही चालेल, तर तुम्हाला सांगते कुठली शक्ती आहे जी आपलं नुकसान करू शकेल, कोणती शक्ती आहे जी आपल्या भारताचे आणि आपले नुकसान करू शकेल, अजिबात कोणीही करू शकणार नाही. त्यामुळे ही सेवा आजच आपल्या देवघरात किंवा सुरक्षित ठिकाणी सुरू करा. ही नाणी म्हणजे केवळ पैसा नाही, कॉईन्स नाही, तर ते तुमचे सुरक्षित भविष्य आहे. काही पैसे आपल्याकडे जेव्हा राखून असतात तेच आपल्याला संकटाच्या काळी आपल्याला मदत करतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल की ही गंगाळ पात्र सेवा तुम्ही आत्तापासूनच सुरू करा. या शुक्रवार शनिवारपासूनच सुरू करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे ज्या काही गोष्टी येणार आहेत, ज्या काही गोष्टीतनं तुम्हाला लढायचं आहे, त्यासाठी आध्यात्मिकरित्या सुद्धा आपल्याला बलवान होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजे तुमचं भलं झालं असं समजू नका.
हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ अगदी लाखो लोकांपर्यंत पोचवायचा आहे, कारण याची आत्ता सगळ्यांना गरज आहे.